हे खांबाजवळ कसं एकच कुत्रं इथं मुतून जातं बरं का, ते खांबाजवळ, आणि ते शेजारचंच आहे. एक तंगडं वर करतं आणि देतं मुतून. ह्याला सकाळी उजाडली आणि हे वातावरण, इतकी थंडी जाणवते ना आजची, खूप म्हणजे खूपच. आणि आकाशातलं हे मस्त असं दृश्य, सुंदर पूर्ण. आम्ही बघा, मी तुम्हाला एक चित्र दाखवते, अगदी मस्त. बघा, दिसला कसं, म्हणजे झाडाझाडातून असं धुकं येताना दिसतंय बघा. असं मस्त इथं बसून मी बघू राहिलेली आहे, उन्हात बसून, तर इतकं छान दिसते ते धुक्यावानी, म्हणजे ती इतकं सुंदर चित्रावानी दिसतंय, मस्त भारी. पूर्ण असं चित्रासारखं दिसतंय. खालून असंच पूर्ण धुकं आहे आणि अजून ते धुकंसुद्धा निघून गेलेलं नाही आहे, आणि वरून सूर्यप्रकाश पण आहे. म्हणजे वरून सूर्यप्रकाश आणि खाली पांढरट, म्हणजे टोटली असं पांढरट पांढरट. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची व्लॉग. चला, आता मी बनवत आहे करडईची भाजी आणि सगळं तयारी करून ठेवलेली आहे. आज तर खूप थंडी जाणवते, बापरे, आज थंडी खूप जाणवते. म्हणजे तुम्हाला इथूनच मी फोटो दाखवायला, बाहेर किती धुकं आहे ते असं चित्रासारखं दिसतं ते. आणि म्हणतात यावर्षी खूप थंडी आहे. आणि आता मी ना करडईची जी भाजी आहे ती मी आता शिजायला टाकलेली आहे. इकडं शेंगदाण्याचा कूट आणि लसूण वाटून घेतलेले आहे. आणि ह्यामध्ये इकडं मी टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे. काही लसूण वर ठेवलेला आहे फोडणीला देण्यासाठी. आता असं झालं आहे की लाईट नाही आहे, आज सोमवार आहे, आणि त्याच्यामुळं मला ही काय आता बारीक मिक्सरमधून दळता येणार नाही आहे. तर मी अशीच जेवढा बारीक होईल, स्मॅश होईल, अशा पद्धतीने हे करून घेणार आहे. आणि कालच्या बाजारामध्ये काकांनी कोथिंबीर एवढी आणली आहे, संध्याकाळी बघू आता, म्हटलं मस्तपैकी धपाटे करून घेऊ. नाही तर असंच आईने काल छान केले होते, तर तिने काही थापले नाही असे. तिने ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसनाचं पीठ मिळून असं मस्तपैकी असं ढोशासारखं बनवलं होतं, आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि इतर काही सामान टाकलेलं होतं. तिने असं मस्त डायरेक्ट चमच्याने ओतून असं तव्यावर टाकलेलं होतं इतकं. आणि ज्यावेळेस ते बनवलं ना, इतकं आवडलं मला. तर मी संध्याकाळी तसं बनवणार आहे, किंवा उद्या सकाळी बनवून मी तसं. चला, आता ही भाजी झालेली आहे आणि मी आता काही करते, फोडणी देऊन घेते. तसं आता ही खूप असे होणार नाही. हे पण तेल टाकलेलं आहे मी. लसूण टाकून दिलेला आहे. आता टमाटर टाकते, म्हणजे जेणेकरून छान चव येईल अशी भाजीला. टोमॅटोचा लवकर लगदा हो, म्हणजे मऊ पडो, याच्यासाठी मी आता त्यावर असं थोडंसं मीठ टाकून देत आहे, म्हणजे पटकन मऊ होते. थोडंसं मी मीठ टाकले आहे, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होते. आता ह्यामध्ये मी लाल मिरची टाकलेली आहे 1 चमचा, आणि थोडीशी हळद पण टाकते कलर येण्यासाठी. आता ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे ना, तो टाकून देते मी. हे पहा, आता मस्तपैकी मी काय केलेलं आहे, आता छान मस्तपैकी परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ही जी उकडलेली भाजी आहेत ना कढईची, ती यामध्ये टाकून द्यायचं.
त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे. आधी मी रस्साभाजी करायचंच ठरवलं होतं, पण म्हटलं की आता ही रस्साभाजी खूप होईल आणि ही मला काही उठणार नाही, म्हणून मग म्हटलं की आपण ह्यावेळेस ही कोरडी भाजी करू. तर ह्यामध्ये मी काही कांदा घातला नाही, तर फक्त टोमॅटो टाकून आणि लाल मिरची टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून केली. मस्त आंबट तिखट अशी ही छान करडईची भाजी झालेली आहे. टोमॅटो टाकलेला आहे आणि मिरची पण आहे आणि बाकीचे तर स्वाद येतातच. तर चला, चव पण छान झालेली आहे. मी बघितली टेस्ट करून थोडी. तर कशी वाटली तुम्हाला करडईची भाजी? साधी सिंपल अशी करडईची सुकी भाजी कशी वाटली जरूर कमेंट करा. चला आता बाकीचे. चला बघा, ही करडईची भाजी मस्तपैकी कोरडी सुकी भाजी आणि चपाती. आणि मी आता बाहेर बसणार आहे जेवायला. मस्त ऊन इथं येते, मग काय उन्हामध्ये मस्तपैकी. गुड मॉर्निंग. 6 वाजले आणि आत्ताच जी पाण्याची लाईट असते ना मोटरीची, ती आता गेली. त्या अगोदर 5 वाजता काकांनी मोटर चालू करून आले, तर पाणी भरत होते मी, म्हणजे जवळजवळ 5:30ला. तर राहिला फक्त एक हंडा, बाकी सगळं हे ओटा वगैरे धुवून काढला सगळा. इथं पण धुवून काढलं. हे कुत्रे मुतून जातात तिथं, सगळी घाण करून जातात म्हणून. आणि पाणी पण भरून घेतलं सगळं हे. आता इथून मागं 5 वाजता लाईट जात होती, आता 6ला जाणार, कारण तारखेनंतर चेंज झालं. आज आहे 2 तारीख. जवळ आकडेवारी पाहिली तर 1100 बिबटे आमच्या इथं अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. तर खरं लाईट आम्हाला तर खरं अशी दिवसा दिली पाहिजे. शेतातलं पाणी तर मग इथून काही जवळ नाही, विहीर ते इथून बरंच लांब आहे, तिथून जावं लागतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेकरुषी चिलम. चला, आज मी बनवत आहे वांग्याची भाजी आणि पिवळ्या मसाल्याची बनवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य हे तुम्हाला दाखवते. इकडून कढीपत्ता झाडावरून अगदी ताजा ताजा घेऊन आले मी. इथं आहे कोथिंबीर, ती पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे. इकडं वांगे मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे, याला चिरा द्यायचा आहे, ते 4 फोडीमध्ये करायचं आहे. आणि इकडं आहे लसूण आणि खोबरा यांचं वाटण. ते इतकं कडक झालं आहे ना, असं वाटू राहिले बापरे, हे सांगा, खूपच कडक झालं आहे, थंडीमुळे ते गोठलं आहे. आणि इथं आहे शेंगदाणे, बारीक वाटलेले शेंगदाणे. आता आपल्याला मसाल्यामध्ये सुद्धा लागणार आहे जिरे लागतील, मोहरी लागेल, त्याचबरोबर काळा मसाला लागेल, त्याचबरोबर लाल मसाला, धने पावडर लागेल आणि हळद लागेल. तर चला आता रेसिपीला मी सुरुवात करत आहे. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी टेस्टी अशी आपली ही रेसिपी होणार आहे. तर चला, मी रेसिपी तुम्हाला दाखवते इकडं करून, आणि त्याचबरोबर काही गोष्टी पण सांगते मी, म्हणजे एकामध्ये 2 गोष्टी होतील. एक रेसिपी शिकणं होईल आणि काही गोष्टी मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगते. तर चला आता सुरुवात करते. आज मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करणार आहे, कदाचित ही तुमच्या मनातसुद्धा आली असेल. आपलंच मन कधी आपल्याला खच्चीकरण करतं, ते यूट्यूबचं कधी व्ह्यू येत नाही, कधी लाईक येत नाही. तर असंच माझं एक मन म्हणत होतं, खरंच तू आज पुन्हा व्हिडिओ टाकणार का? तर दुसरं मन म्हणत होतं हो. तर मग पहिलं मन म्हणालं, तुला माहिती ना, तुला 10-15 लाईकच येतात, मग का टाकतेस व्हिडिओ? त्याच्यानीच लगेच दुसरं मन हसलं आणि पुन्हा विचार केला की हा मुद्दा लाईकचा नाही आहे, माझ्या आवडीचा आहे. लाईक 10 येव 15 येव, प्रत्येक व्हिडिओ माझ्या मनातून, माझ्या मेहनतीतून, माझ्या आनंदातून बनतो, म्हणून मग मी करते. कारण मला कॅमेरासमोर बोलायला आवडतं. काही गोष्टी, काही कथा किंवा काही कविता किंवा काही रेसिपी ज्या आहेत, मला ते शेअर करायला आवडतं. माझा दिवस, माझा अनुभव, माझं काम, जे काही असतं ते खरं मनापासून सांगायला आवडतं. लोक म्हणतात फायदा काय, पण या सगळ्या गोष्टी पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी नसतात ना. कधीकधी आपण स्वतःसाठी काहीतरी करत असतो आणि हे करणं हीच आपली प्रगती असते. आज मी ज्या जागी आहे तिथंच थांबायचं नाही आहे. आज लाईक कमी येतील, उद्या कमेंट्सही वाढतील, परवा लोक ओळखतील
आणि एक दिवस आपण स्वतःला म्हणू चांगलं केलंस, आपण हार मानली नाहीस. म्हणूनच हा व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी नाही तर सगळ्यात आधी माझ्यासाठी करते. तुम्हाला जर कोणी असं म्हटलं किंवा स्वतःचं मन कधी खच्चीकरण झालं की हळूच त्या मनाला सांगायचं, मी लाईकसाठी नाही, मी माझ्या आवडीसाठी हे व्लॉग बनवते, रेसिपी बनवते. व्हिडिओचे लाईक्स असो किंवा व्ह्यूज असो, तर मी ह्या दोन्ही गोष्टीबाबत बोललेली आहे. तर मग चला, कसा वाटला तुम्हाला आजचा विषय? आणि खरंच आपण स्वतःला प्रोत्साहन दिलं पाहिजे, नाही का? स्वतःच्या मनालाच आपण पुश केलं पाहिजे. आता मी जी बनवलेली आहे ती जर कांदा भाजून टाकली असती तर काळ्या मसाल्याची झाली असती. अशी 2 पद्धतीने येते. पिवळ्या मसाल्याची पण बनवता येते, म्हणजे शेंगदाणे खूप बारीक वाटायचे असतात, जवळजवळ त्याच्या पाटावर कसं चिकन वाटलं जातं तेव्हा, आणि ते लाल मसाला पिवळा मसाला टाकून करतात. पण मी हे कसं केलं आहे, मी फक्त ओबडधोबड वाटलेलं आहे. खोबरं लसूण हे ओबडधोबड वाटलं, आणि आता हा शेंगदाणे टाकले आहे हे ओबडधोबड. म्हणजे हे माझी भाजी झालेली आहे मसाला वांगी. तर चला, मी आज तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करा. चला, आता ही भाजी उकळली का, म्हणजे ह्याचे देठ शिजले का आपली ही भाजी झाली. आता काय करायचं, हे जे जास्तीचं पाणी लागत असल्यावर आपण याच्यावर काय करायचं, आता हे तेलाचं झालं आहे तर याच्यावर पाणी टाकून ठेवायचं, आणि हे पाणी गरम झालं का मग जसं हे खालचं पाणी कमी पडत जाईल तसं आपल्याला हे टाकायचं आहे. म्हणजेच काय होतं, भाजीमध्ये सुद्धा चव बदलत नाही आणि भाजी टेस्टी होते. आणि शिवाय आपल्याला जेवढ्या मापाची भाजी हवी तेवढी भाजीसुद्धा होऊन जाते. तर चला, आता मी हे झाकण ठेवून दिलेलं आहे, आणि आता हे पाणी आपोआप इथं उकळलं जाईल आणि मग यामध्ये टाकायचं कमी झाल्यानंतर. तर चला, आता